नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्य शुद्धीवर येताच पार्थला काय करू आणि काय नको असं झालेलं असतं। पार्थचा आनंद काही गगनात मावत नसतो। पार्थ डॉक्टरांना आवाज देत म्हणतो, डॉक्टर सिस्टर लवकर या, काव्य शुद्धीवर आली आहे। काव्य पार्थला म्हणते, पार्थ अहो काय चाललंय, काय हवंय तुम्हाला? पार्थ म्हणतो, तुम्हाला उठून बसायचं असेल ना? तर काव्या पार्थला म्हणते, त्यासाठी डॉक्टरांची काय गरज आहे? तुम्ही आहात ना मला आधार द्यायला? आता पार्थ म्हणतो, हो मी तुमच्यासोबत नेहमीच आहे असं म्हणत पार्थ आता काव्याला उठवून बसवतो आणि त्यानंतर तिचा हात हातात घेतो, तिच्या हातावर किस करतो आणि अगदी मनापासून प्रेमानेच तिच्याकडे पाहत असतो। आता काव्यही पार्थकडे पाहते तर पार्थ काव्याला म्हणतो, एवढा वेळ लागतो का शुद्धीवर यायला? रागवलात का तुम्ही माझ्यावर? असं करणार का तुम्ही माझ्यासोबत? तर काव्या पार्थला म्हणते, अशा अवस्थेत मी शुद्धीवर न येऊन सुद्धा माझ्या या बोक्याने मला स्वीकारलं आणि त्याचा आवाज माझ्या मेंदूपर्यंत कसा पोहोचला? माझ्या बोक्याने मला स्वीकारलं यापेक्षा माझ्यासाठी काहीच मोठं नाही आहे। आता पार्थचेही अश्रू अनावर होतात। पार्थ काव्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतो, तिला सावरतो आणि म्हणतो, थांबा मी डॉक्टरांना बोलावतो असं म्हणत पार्थ उठून जाणार, परंतु त्याचवेळी काव्या पार्थचा हात पकडते आणि म्हणते, बसा ना। पार्थ म्हणतो, अहो पण डॉक्टरांना तुम्हाला तपासायचं असेल। तर आता काव्या पार्थला म्हणते, मी आता शरीराने बरी आहे, परंतु माझं मन मला सांगतंय, माझं मन म्हणतंय की तुम्ही माझ्यासोबत असावेत, तुम्ही माझ्या बाजूला बसावं। या क्षणाला माझा बोका माझ्या बाजूला हवा आहे। पार्थ एक सांगू का, आता तुम्ही डॉक्टरांना बोलवाल, डॉक्टर येतील, सिस्टर येतील आणि माझ्या घरचे सगळेजण येतील आणि या सगळ्यांमध्ये आपण दोघे मात्र हरवून जाऊ। हा आपला क्षण आहे, ही आपली मोमेंट आहे। हे क्षण मला आयुष्यभरासाठी जपून ठेवायचे आहेत आणि यासाठीच मला तुम्ही माझ्यासोबत हवे आहात। माझ्यासोबत 1 मिनिट का होईना, परंतु इथे बसा प्लीज। आता पार्थ होकार देतो। आता पार्थच्याही डोळ्यातील अश्रू बरंच काही सांगून जातात। तर काव्या पार्थला म्हणते, माझी काळजी करणारा, माझ्यासाठी धावपळ करणारा, माझ्यासाठी रात्रभर जागणारा, जग इकडचं तिकडे करणारा, अख्खं जग डोक्यावर घेणारा, इकडून तिकडे फेऱ्या मारणारा माझा बोका, रात्रभर काहीच न खाणारा माझा बोका, फक्त माझ्या काळजीने व्याकुळ झालेला माझा बोका, आता या क्षणाला मला माझ्यासोबत हवा आहे। आता पार्थ काव्याला प्रश्न करत म्हणतो, तुम्ही नक्की आताच शुद्धीवर आला आहात ना? तर काव्य म्हणते, हो। तर पार्थ म्हणतो, मग माझ्या या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला कसं माहीत? मी काय केलं काय नाही हे सगळंच तुम्हाला कसं माहीत? काव्य म्हणते, सांगते, तुम्ही टॉप 20 आर्किटेक्ट असला तरीसुद्धा 1 पैसा जास्त हुशारी तुमच्या या मांजरीकडे आहे। आता काव्य असं बोलताच पार्थ हसू लागतो आणि म्हणतो की हो, हे अगदी खरं आहे। आता मात्र पार्थ थोडा शांत होतो। तर काव्य म्हणते, पण मानला हा देशमुख तुम्हाला? बघा ना, तुमच्या मनात काय आलं आणि तुम्ही माझ्या परीक्षेच्या काळजीपोटी 1 दिवस मला अगोदर निघायला लावलं। बरं झालं ना की आपण 1 दिवस आधी निघालो, कारण जर परीक्षेच्या दिवशी सकाळी निघालो असतो तर कदाचित माझी परीक्षाही चुकली असती, परंतु उद्या मला परीक्षेला जाता येणार आहे, हे फक्त तुमच्यामुळे। आता मात्र पार्थचे अश्रू अनावर होतात। पार्थ खूप रडू लागतो। तर काव्य विचारते, देशमुख काय झाले, तुम्ही का रडताय? असं म्हणत काव्या पार्थचे अश्रू पुसते, त्याला सावरण्याचा प्रयत्न करते, परंतु पार्थला कसं सांगावं हे काहीच कळत नसतं। काव्या म्हणते, काय झालं देशमुख, बोला ना। तर पार्थ आता जड अंतःकरणाने काव्याला म्हणतो, काव्या तुम्ही रात्रभर बेशुद्ध होता, तुम्हाला शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, तरीसुद्धा तुम्ही रात्रभर शुद्धीवर आला नाहीत, परंतु आत्ता तुम्ही शुद्धीवर आलात, परंतु परीक्षा उद्या नाही आज आहे आणि आता 1 तास होऊनही गेला आहे। आता हे ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो आणि पार्थही तिथेच कोसळतो, कारण काव्याची परीक्षा ही काव्यापेक्षा पार्थसाठी महत्त्वाची असते आणि पार्थची ती अवस्था आणि काव्यासुद्धा पूर्णपणे बिथरून गेलेली असते। तिने घेतलेली मेहनत कुठेतरी वाया केली, यामुळे तिलाही खूप वाईट वाटत असतं। भावी IAS होण्याचं स्वप्न हे तिचं कुठेतरी अपूर्ण राहिलेलं असतं, कुठेतरी ती कोलमडून गेलेली असते, तरीसुद्धा या सगळ्यातून ती पार्थला सावरण्याचा प्रयत्न करत असते। तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आता आशाताई आणि मानिनीताई अगदी वाटेकडे डोळे लावून असतात की कधी एकदा काव्या घरी येते। आता आशाताई बाहेरच उभ्या असतात आणि ज्यावेळी गाडी त्यांना दिसते त्यावेळी त्या खुश होतात आणि म्हणतात, वहिनी आले आहेत ते। आता मात्र मानिनीताई यांचा आनंद काही गगनात मावत नसतो, त्यांनी तर औक्षणाचं ताटही तयार ठेवलेलं असतं
आता मानिनीताई, शारदाताई, विक्रम यांना आवाज देऊ लागतात आणि म्हणतात आपली काव्य आली आहे. असं म्हणत मानिनीताई काव्य येणे अगोदरच औक्षणाचं ताट घेऊन उंबरठ्यावर उभ्या असतात. आता ज्यावेळी काव्या, नंदिनी, पार्थ आणि जीवा सर्वजण एकत्र घरी आलेले असतात हे पाहून मानिनीताईंचे डोळे पाणावतात. त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. आता शारदाताई पुढे येताच काव्या आईला आवाज देत म्हणते, आई तू इथे? तर शारदाताई म्हणतात, हो बाळा, अगं तुझी अशी अवस्था झाल्यानंतर माझा जीव थाऱ्यावर राहील का गं? असं म्हणत आता शारदाताई काव्याची दृष्ट काढतात आणि तिला घट्ट मिठी मारतात. आपली मुलगी एवढ्या मोठ्या संकटातून वाचून घरी आली त्यामुळे शारदाताईंना खूप आनंद झालेला असतो. आता मानिनीताई काव्याचं औक्षण करतात आणि त्यानंतर सन्मानाने पुन्हा एकदा तिला घरात घेतात. तर मानिनीताई म्हणू लागतात, काय योगायोग आहे ना, आज आशाने घराची दृष्ट काढली आणि आज आपली काव्या बरी होऊन पुन्हा एकदा घरी आली. काव्या, अगं तू कोणता विचार करतेस मला माहीत आहे, परंतु काव्या उगाच एवढा विचार करू नकोस. अगं एवढ्या मोठ्या संकटाचा सामना करून एवढ्या लवकर डिस्चार्ज घेऊन तू घरी आली आहेस, हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे आणि हेच सगळ्यात तू मोठं मिळवलेलं यश आहे. त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही. आता घरातील सर्वच जण काव्याला आधार देतात. तर विक्रम म्हणू लागतात, लेकी सुना येती घरा तोची दिवाळी दसरा, हो की नाही धन्या? आता मात्र नंदिनीचे वडीलही या सगळ्याचा स्वीकार करतात. आता सर्वच जण काव्याला घरात घेऊन येतात. काव्या एक एक पाऊल टाकत घरात येते. आपलं घर डोळे भरून पाहत असते, परंतु काव्याला अजूनही नीट चालता येत नसल्यामुळे काव्याचा तोल जातो. आता त्याचवेळी काव्याचा तोल जाऊन पडण्या अगोदरच पार्थने काव्याला सावरलेलं असतं. तिचा हात हातात घेत तिला आधार दिलेला असतो. काव्या पार्थकडे पाहते तर पार्थ काव्याकडे. तर मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्या अगं सावकाश बाळा, आणि अशा अवस्थेत तुला रूमपर्यंत चालायला जमणार आहे का? तर पार्थ म्हणतो, तशी वेळच येणार नाही. आता सर्वच जण पार्थकडे पाहतात. काव्यही पार्थकडे पाहत असते. तर पार्थ म्हणतो, 1 महिन्यापूर्वी तुम्ही या घरात परत आला होता, परंतु त्यावेळी मी तुमचा स्वीकार केला नव्हता. मी तुम्हाला एक्सेप्ट केलं नव्हतं आणि म्हणूनच तुम्ही गेस्ट रूममध्ये राहत होता. पण तुम्हाला कॉन्फिडन्स होता की मी एक ना एक दिवस तुमचा हात धरून तुम्हाला आपल्या बेडरूमपर्यंत घेऊन जाईन. आता इकडे रम्या हे सगळं पाहत असते आणि रम्या खुश होत असते, परंतु इकडे मात्र काव्याला तिचे जुने क्षण आठवत असतात. काव्याला आठवतं ती पार्थला म्हणालेली असते, मी या घरात आली हे तुम्हाला आवडलं नाही, तुम्हाला वाटत असेल की मी आता बेडरूममध्ये राहायला येईल, तर तसं अजिबातच घडणार नाही. हवं तर मी गेस्ट रूममध्ये राहीन, काहीच हरकत नाही. आता ते सर्व क्षण काव्याच्या डोळ्यासमोर असतात आणि आज या दिवसाला पार्थचा हात तिच्या हातात असतो. तर पार्थ पुढे म्हणतो, पण तुम्ही चुकलात, मी तुमचा हात धरून तुम्हाला आपल्या रूममध्ये नाही घेऊन जाणार. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. तर इकडे वसू आत्या आणि रम्या आनंद साजरा करत असतात. दोघीही एकमेकींकडे पाहून खुश होतात, परंतु कोणाला काही कळण्या अगोदरच पार्थ काव्याला उचलून घेतो आणि आता मात्र सर्वांनाच सगळ्यात मोठा धक्का बसतो. पार्थ म्हणतो की हो, कारण आता हातात हात घेऊन नाही तर अगदी उचलूनच मी आपल्या रूममध्ये घेऊन जाणार आहे. पार्थ काव्याला म्हणतो, गेस्ट रूमपासून ते आपल्या काव्यार्थ रूमपर्यंतच्या प्रवासाला आता सुरुवात होणार आहे. असं म्हणत आता पार्थ काव्याला उचलून घेत अगदी आपल्या गेस्ट रूमपासूनच्या बेडरूमपर्यंतच्या प्रवासाला सुरुवात करत अगदी मनापासून तिचा स्वीकार करत तिला रूमच्या दिशेने घेऊन जात असतो. आता मात्र सर्वच जण टाळ्या वाजवतात, सगळेच जण खुश असतात. अगदी नंदिनीचे वडीलही खुश असतात. त्यांनासुद्धा आपल्या मुलीचा सुखी संसाराची सुरुवात झालेली पाहून खूप आनंद झालेला असतो. पण इकडे मात्र वसू आत्या आणि रम्या या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकते, कारण पार्थने काव्याचा स्वीकार केला हे मात्र रम्याला अजिबातच आवडलेलं नसतं आणि त्यामुळेच तिचा चांगला चळफळाट झालेला असतो. परंतु रम्याकडे न पाहत आता पार्थने मिसेस काव्या पार्थ देशमुख हिला रूममध्ये घेऊन जात आपल्या नवीन संसाराची, नवीन प्रवासाची सुरुवात केलेली असते. इकडे पार्थ काव्याच्या प्रवासाला सुरुवात झालेली असते, परंतु इकडे मात्र रम्या पूर्णपणे कोलमडून गेलेली असते. आता रम्याला पार्थसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवतात. ऑफिसमध्ये एकत्र केलेलं काम, तर त्यानंतर घरी कामाबद्दल डिस्कशन करत असताना त्यांच्यामध्ये झालेला संवाद,
पार्थ हा फक्त कामाच्या निमित्ताने रम्याशी बोलायचा, परंतु रम्या मात्र पार्थमध्ये गुंतत गेलेली असते आणि तिने पार्थला आपलं मानलेलं असतं. ती पार्थवर जीवापाड प्रेम करत असते आणि यामुळेच आता काव्याला पार्थने एक्सेप्ट केलं हे तिला अजिबातच आवडलेलं नसतं. या सगळ्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता वसुआत्या रम्याला म्हणतात, रम्या अगं आपण एक काम करूयात का, घरी हे सगळं काही पाहण्यापेक्षा आपण कुठेतरी बाहेर असं लांब फिरायला जाऊयात का. तर रम्या म्हणते, नाही आई, आता फिरायला जाईन ती फक्त पार्थसोबतच आणि तेही हनीमूनसाठी. आता हे ऐकल्यानंतर वसुआत्यांना धक्काच बसतो. वसुआत्या म्हणतात, रम्या अगं तू काय बोलतेस, अगं तुला कळतंय का, मला माहीत आहे की तुला पार्थसोबत आयुष्यभर राहायचं आहे, तुला तुझ्या आयुष्यात पार्थ हवा आहे, परंतु रम्या आता ते शक्य नाही आहे. अगं तू पाहिलंयस ना, पार्थने काव्याला एक्सेप्ट केलं आहे. मला माहीत आहे, मी समजू शकते. ज्यावेळी काव्या घरातून बाहेर पडली होती त्यावेळी आपण तिला खूप शिव्याशाप दिल्या, खूप तळतळाट दिला, परंतु तिला आपल्या तळतळाटामुळे काहीही झालेलं नाही आहे. मला मान्य आहे की ती हॉस्पिटलमध्ये असताना आपण म्हणालो होतो की ती तिथेच मेली तर बरं होईल, किंवा जरी ती शुद्धीवर आली तरी तिला पार्थ आठवू नये, परंतु रम्या आपल्या मनासारखं काहीच झालं नाही. अगं तिला पार्थही आठवतोय, तिला हे खरंही आठवतंय आणि तिचं नातंही आठवतंय आणि शेवटी पार्थने त्या काव्याचा स्वीकार केलाय. तू पाहिलंयस ना, पार्थ सर्वांच्या समोर म्हणालाय त्याने तिला ॲक्सेप्ट केलं आहे. रम्या आता तरी हे सगळं काही स्वीकार, रम्या हे सगळं काही विसरून जा. मला माहीत आहे आपण खूप मोठी स्वप्न रंगवली होती. अगं जर काव्या सगळं विसरली असती तर मी स्वतःहून विक्रमशी बोलले असते आणि तुझा हात पार्थच्या हातात दिला असता, परंतु रम्या आता ते शक्य नाही आहे. त्यांनी त्यांच्या संसाराची, त्यांनी त्याच्या नात्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे रम्या आता आपण काहीच करू शकत नाही. आपलं कुठलंच स्वप्न पूर्ण होणार नाही आहे आणि गुरुजींची भविष्यवाणी तर नाहीच नाही. रम्या म्हणते, नाही, बस झाली यांची प्रेमाची नाटकं, बस झाला यांचा रोमांस. आता या प्रेम कहाणीत काहीतरी ट्विस्ट यायलाच हवा. वसुआत्या म्हणतात, रम्या गं तू काय बोलतेस, ट्विस्ट म्हणजे नक्की काय करणार आहेस तू. आता रम्या वसुआत्यांशी काही न बोलता ती रूममध्ये निघून जाते. वसुआत्यांना तर काहीच कळत नसतं रम्याला नक्की काय बोलायचं आहे आणि ती नक्की काय करणार याचा विचार करू लागतात, परंतु रम्याच्या या बोलण्यामुळे वसुआत्या घाबरून गेलेल्या असतात आणि त्यांना रम्याची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ काव्याला घेऊन आपल्या रूमच्या दरवाजापर्यंत आलेला असतो. तो तिथेच थांबतो. आता काव्याला तिचे जुने क्षण आठवतात. आता पार्थ काव्याला उतरू का असं मुद्दामच विचारतो, परंतु काव्या नकार देते. आता पार्थ अगदी मनापासून काव्याचा स्वीकार करत त्याने आता काव्याला आपल्या काव्यार्थ रूममध्ये प्रवेश केलेला असतो. आता काव्या खुश होते. पार्थ काव्याला आरशात बघायला सांगतो. आता काव्य आरशात बघते तर काव्या ही पार्थच्या मिठीत असते आणि पार्थने तिला ॲक्सेप्ट केल्यामुळे आणि उचलून रूममध्ये आणल्यामुळे तिचं आजारपण कुठल्या कुठे पळालेलं असतं. आता पार्थ काव्याला बेडवर बसवतो तर त्यावेळी काव्याच्या समोर पार्थसोबत घालवलेले प्रत्येक क्षण असतात. पार्थने तिच्या डोक्यात भरलेलं कुंकू, तर त्यानंतर पार्थसोबत घालवलेला वेळ आणि पार्थसोबत केलेली मज्जा मस्ती, हे सगळे काही क्षण तिला आठवतात. खोलीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात काव्याने पार्थच्या प्रेमाच्या आठवणी असतात आणि त्या सगळ्या आठवणी अजूनही काव्याच्या मनात तशाच ताज्या असतात. आणि काव्या पार्थला म्हणते, फायनली आपल्या खोलीत आले मी. बघा ना, कालपर्यंत त्या खिडकीत बसून तुमच्याशी बोलायचे मी आणि त्या खिडकीवर बसून मी या खोलीत बघायचे, परंतु आज या खोलीत बसून मी त्या खिडकीकडे बघते. खरंच खूप बरं वाटतंय. आज माझ्या खोलीत आले. माझ्या हक्काच्या खोलीत आल्यानंतर मला खरंच खूप छान वाटतंय. माझे कपडे, माझ्या वस्तू आणि माझी आयएसची पुस्तकं, असं म्हणत काव्य शांत होते. आता नकळतच पार्थ त्याचे कान पकडतो आणि सॉरी बोलणार, परंतु काव्या पार्थचे हात हातात घेते आणि म्हणते, सोडा तो विषय, नको आता तो विषय. तर आता पार्थ काव्याला प्रश्न करत म्हणतो, खूप ताणलं ना मी. तर काव्या हसतच पार्थकडे पाहते आणि म्हणते, हो का, तुम्हाला असं वाटतंय का, पण मला नाही वाटत. आता मात्र पार्थलाही कळालेलं असतं की काव्याला नक्की काय म्हणायचं आहे. काव्या पार्थला म्हणते, मुद्दाम ताणलं असतं तर चांगलेच धपाटे खाल्ले असते, परंतु हे सगळं काही नकळतपणे घडत गेलं आणि हर्ट झाला होता तुम्ही आणि म्हणूनच या गोष्टी ताणत गेल्या. या सगळ्यामध्ये तुमची काहीच चूक नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला दोष नाही देणार देशमुख. आता काव्या पार्थचा हात हातात घेते आणि पार्थला म्हणते, काय आहे ना, एक वेळ होती जेव्हा आपल्या संसारातलं माझ्या रागाचं, माझ्या नकाराचं आणि माझ्या भूतकाळाचं भयानक विष तुम्ही महादेवांसारखं अगदी सहजपणे पचवलं.
आणि आता ती वेळ माझ्यावर आली. मग मी सुद्धा स्वतःला मीरा समजत हसत हसत ते विष प्यायले आणि ते पचवलंही. त्यामुळे तुम्ही एवढा विचार नका करू. आणि काय आहे ना, प्रत्येक मीरेला सवय असते वाट बघायची आणि अगदी मी सुद्धा तुमची वाट पाहिली देशमुख. तुम्ही तुमचा वेळ घेऊन पोचलात इथपर्यंत, पण आता परत मागे नाही ना फिरणार. आता काव्याच्या मनात भीती निर्माण होते, परंतु पार्थ त्याचवेळी काव्याला नकार देत म्हणतो, नाही काव्या, मी आता मागे फिरणार नाही आणि मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. आता पार्थच्या नजरेतूनच पार्थने हे काव्याला सांगितलेलं असतं आणि काव्या खुश होते. काव्या पार्थला पुढे म्हणते, काय असतं ना, फिनिश लाईनपर्यंत पोचून मागे येणं फार वाईट असतं. माझंच बघा ना, वर्षभर अभ्यास करून शेवटच्या दिवशी मी, असं म्हणत काव्या स्वतःला त्रास करून घेत असते. पार्थ तिला सावरतो. काव्या पार्थला विचारते, किती वाजले, असं म्हणत ती घड्याळात पाहते आणि म्हणते, अनिशाला विचारायला हवं पेपर कसा गेला असेल. चांगलाच झाला असेल म्हणे, परंतु जाऊ देत, तीच मला फोन करेल आणि घडलेला प्रसंग मी तिला फोनवरच सांगेन. असं म्हणत काव्या कशीबशी स्वतःची मनाची समजूत काढत असते. परंतु या सगळ्यामुळे पार्थला मात्र खूप वाईट वाटत असतं, कारण ते फक्त काव्याचं स्वप्न नसतं, तर ते पार्थचंही स्वप्न असतं. काव्याला आयास होणं आणि तिला आयासच्या रूपात पाहणं हे पार्थने पाहिलेलं सगळ्यात मोठं स्वप्न असतं. आता पार्थ काव्याला म्हणतो की मी त्यांना सांगितलं आहे. आता हे ऐकल्यानंतर काव्या म्हणते, तुम्ही तिला का सांगितलं. आता ती विचार करत बसेल, तुम्ही तिला सांगायलाच नको होतं. तर पार्थ म्हणतो, एक्झाम सेंटरला पोहोचल्यानंतर त्यांचा फोन आला होता आणि मला राहावलं नाही आणि शेवटी मला सांगावंच लागलं. पण काळजी करू नका. काव्या म्हणते, बरं ठीक आहे, पण तिचा पेपर नीट गेला असेल की नाही आता याची मला काळजी. असू देत, याबद्दल मी तिच्याशी नंतरच बोलेन. आता या सगळ्याचा थोडे दिवस विचार न केलेलाच बरा. तर पार्थ म्हणतो, विचार न करून मनातील खंत दूर होणार आहे का, तुम्हाला होणारा त्रास कमी होणार आहे का, या सगळ्याला कुठेतरी क्लोजर मिळायलाच हवा. तर काव्या म्हणते, मिळेल. मी ज्यावेळी अभ्यासाला सुरुवात करेन त्यावेळी क्लोजर नक्कीच मिळेल. आणि बघा ना किती छान झालंय, आता तर मला दुप्पट वेळ मिळेल अभ्यास करायला. म्हणजे माझा अभ्यास झाला होता, पण आता त्यापेक्षाही जास्त अभ्यास करायला वेळ मिळेल. त्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून अजिबातच घेऊ नका. परंतु पार्थ त्याच गोष्टीचा विचार करत असतो. तर काव्या पार्थला म्हणते, काय विचार करताय तुम्ही, मला सांगा. आपण प्रवासाला जात असताना आपली एखादी ट्रेन सुटली तर मग काय करतो आपण. पार्थ शांतच असतो, तो काहीच बोलत नाही. तर काव्या म्हणते, ट्रेन कशी चुकली याचा विचार करतो की ट्रेन कोणामुळे चुकली याचा विचार करतो, सांगा ना. पार्थ म्हणतो, नाही, कशाचाच विचार करत नाही. दुसऱ्या ट्रेनचा विचार करतो आणि दुसरी ट्रेन पकडतो. काव्या म्हणते, मग अगदी तसंच मी सुद्धा माझी दुसरी ट्रेन पकडेन, पण माझा प्रवास मी नाही थांबवणार देशमुख. तुमचं आणि माझं स्वप्न मी लवकरच पूर्ण करेन आणि डेस्टिनेशनपर्यंत लवकरच पोहोचेल तुमची ही मांजर. असं म्हणत काव्या आता पार्थला आधार देत असते, त्याची समजूत काढत असते. आणि पार्थला पुढे काव्या म्हणते, शिवाय या सगळ्यामध्ये माझ्या बोक्यासोबतचं माझं नातं घट्ट झालं हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि खरं सांगू का, आत्ता उलट मला अधिक ताकद येईल पुढचा प्रवास करायला. आता काव्याला थोडा त्रास होत असतो. पार्थ तिला सावरतो आणि म्हणतो, काव्या प्लीज तुम्ही बोलू नका, यामुळे तुम्हाला त्रास होतोय. असं म्हणत पार्थ आता काव्याला झोपायला सांगतो, थोडा वेळ आराम करायला सांगतो. पार्थ काव्याला म्हणतो, तुम्ही आराम करा, मी तुमच्यासाठी खाण्यापिण्याचं बघतो काहीतरी. असं म्हणत पार्थ अगदी मनापासून काव्याची काळजी घेत असतो आणि यामुळेच काव्याला अर्ध बरं वाटत असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनीचे वडील नंदिनीला म्हणतात, नंदिनी आता आपण घरी निघूयात ना. परंतु आता जीवा नंदिनीच्या निर्णयाची वाट पाहत असतो. त्यावेळी नंदिनी अगदी ठामपणे म्हणते, नाही बाबा, मी घरी येणार नाही, मी इथेच थांबणार आहे. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीच्या वडिलांना धक्काच बसतो. तर दुसरीकडे पार्थने स्वतःच्या हातानेच काव्यासाठी फ्रूट सॅलड बनवलेलं असतं. आता पार्थ काव्याला म्हणतो, हे घ्या फ्रूट सॅलड. तर काव्या म्हणते, नको आहे मला. पार्थ म्हणतो, का, कशासाठी नको आहे. तर काव्या म्हणते, ज्या हाताने फ्रूट सॅलड बनवलं गेलं आहे त्याच हाताने जर मला खायला मिळणार नसेल तर मला हे फ्रूट सॅलड नको आहे. पार्थ म्हणतो, अच्छा, म्हणजे आता या मांजरीला या बोक्याकडून लाड करून घ्यायचे आहेत. तर असं म्हणत पार्थ स्वतःच्या हातानेच काव्याला फ्रूट सॅलड भरवायला घेतो. परंतु पार्थ तो चमचा आपल्या तोंडाकडे घेऊन येताच काव्य थोडी पुढे येते आणि आता दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. दोघंही एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेली असतात. आता काव्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काव्याची साथ कशा प्रकारे देईल, या सगळ्यातून पार्थ काव्याला कशा प्रकारे बाहेर काढेल आणि दोघांच्या या काव्यार्थाच्या प्रवासामध्ये रम्या नावाचा मिठाचा खडा तर पडणार नाही ना. तर दुसरीकडे
आता नंदिनी सगळा भूतकाळ विसरून पुन्हा एकदा जीवाचा स्वीकार करेल का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.